नमस्ते, मी साहिला नायकोडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी कराड. सध्या अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र घरगुती गॅसचा तुटवडा आहे अशी अफवा पसरवली जाते. तर याद्वारे मी आपल्यास बोलू इच्छिते की कराड तालुक्यामध्ये कुठेही घरगुती गॅसची कमतरता नाही आहे. फक्त ग्राहक पॅनिक सिच्युएशनमुळे अतिरिक्त बुकिंग करत आहेत. त्यामुळे सदरची कमतरता दिसून येत आहे. ग्राहकांनी हां. केंद्र शासनाने बुकिंगसाठी मर्यादा निश्चित केलेली आहे. सदरचं नोटिफिकेशन हे कालपासून आलेलं आहे. ग्रामीण भागासाठी 45 दिवस व शहरी भागासाठी 26 दिवस नंतरच बुकिंग होणार आहे. ते केंद्र शासनाकडून आलेलं आहे. आता शासन स्तरावरची बाब आहे. परि केरोसिनची उपलब्धता पण शासन करते. सध्या जे आहे म्हणजे सध्या जे सिलेंडर्स आहेत ना त्यानुसार तरी त्यांना मिळणार आहे. पण इथून पुढचं जे बुकिंग आहे 45 दिवसाचं पुढचं जे बुकिंग आहे ते 45 दिवसानं होणार आहे. ते तात्काळ होणार नाही, 26 दिवसांनी होणार नाही. हं, हं. हो, नक्की आहे. अशी सध्या तरी बाब काही निदर्शनास आलेली नाहीये. जर आली तर आपण निश्चित कारवाई करू. मॅडम, बुकिंग हं. जे काही नागरिक करतात, काही जणांना कळत नाही, त्यांना काय पर्याय बुकिंग करण्यासाठी आता पहिले ऑनलाईन होता, आता तिथून चालणार यासाठी काय करावं? बुकिंगसाठी शक्यतो ग्राहक पूर्वीप्रमाणे चालणारी पद्धत म्हणजे IVRSचा उपयोग करतात. त्यामुळे काय झालं आहे, हँग होते सिस्टीम, सर्व्हरचा इश्यू येतोय. तर बुकिंगसाठी त्या व्यतिरिक्त अजून इतरही म्हणजे मार्ग आहेत. जसे की WhatsApp बुकिंग पण आहे. नंतर Google पे, फोनपे, पेटीएम या ॲपद्वारेही आपण गॅसचं बुकिंग करू शकतो. त्याने जलद गतीने बुकिंग होईल व लाभार्थ्यांना सिलेंडर उपलब्ध होतील. तसेच मी अजून सांगू इच्छिते की कुठेही अतिरिक्त पैसे देऊन कुणीही गॅस खरेदी करू नका. गॅसचा कराड तालुक्यामध्ये मुबलक साठा आहे. मागणीप्रमाणे सिलेंडरची उपलब्धता होत आहे. परिणामी ग्राहकांनी चिंता व्यक्त न करता आहे ते बुकिंग नियमाप्रमाणे करून गॅसची डिलिव्हरी करून घ्यावी. आणि सध्याच्या इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी घरगुती गॅसचा जपून वापर करावा असे मी आपणास आवाहन करते.